हो, त्याचं नव्हतं झालं आणि हे आम्ही सगळेजण बारामतीकर असो, आम्ही सगळे पोरके झालो. आज काय भावना आहेत? नाही काय भावना ह्या शब्दात नाही व्यक्त करू शकत आम्ही काय म्हणजे अतिशय म्हणजे किती दिवस झोप लागली नाही राकेश मेहता? राकेश मेहतांना अजून सुद्धा झोप लागत नाही. अजून सुद्धा रोज दादांच्या आठवणीने डोळे पाणावतात. रोज असा दिवस जात नाही की दादांची आम्हाला आठवण येत नाही आणि आम्हाला हे होत नाही. अंदाजे 27,000 डॉक्टरांना या कोर्सचा फायदा झालेला आहे म्हणजे आणि ॲलोपॅथिक इथून उपचार करायला. ॲलोपॅथिक उपचार करण्याची ह्यांना परवानगी मिळाली आहे आणि इथून पुढे जे त्याचं शिक्षण घेतील म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्या 94,000 होमिओपॅथिक डॉक्टरांना ह्याचा फायदा झाला आहे आणि इथून पुढे जे होमिओपॅथी शिक्षण घेणार आहेत त्यांना सुद्धा आदरणीय दादांमुळं फायदा होणार आहे. महाराष्ट्रातल्या विकासाला गती देणारे अजितदादा आज आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणींचे किस्से मात्र अगदी डोंगरा एवढे आहेत. आणि म्हणूनच दादांबरोबर काम केले, दादांबरोबर आयुष्य व्यतीत केलेले, दादांबरोबर अनेक गोष्टींमध्ये भाग घेतलेले त्यांचे अनेक सहकारी ज्ञात अज्ञात स्वरूपात आहेत. 27 जानेवारी 2027 पर्यंत आपण ही मालिका सुरू ठेवतोय. आठवणीतले अजितदादा या भागामध्ये आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर राकेश मेहता. गेल्या 5 ते 6 वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ते थेट अधिकारी नसले, कार्यकर्ता नसले तरी अजितदादांबरोबर त्यांनी जे काम केलेले आहे त्यामुळे ते चर्चेत असतात. आपण आज त्यांना भेटतोय. डॉक्टर, खरं तर एक विषय असा की तुमचं गाव इंदापूर तालुक्यातलं. तुम्ही इंदापूर तालुक्यातल्या नेत्यांशी तशी जवळीक असायला पाहिजे डॉक्टर म्हणून सुद्धा. पण गेल्या काही वर्षात, अलीकडच्या तर काही वर्षात जास्तच, तुम्ही अजितदादा किंवा सुनेत्रा वहिनी आणि त्यांच्या कुटुंबाशी जास्त जवळ गेला. काय त्याला कारणं होती? ॲक्चुअली 2008ला मी भवानीनगर काटेवाडी येथे दवाखाना चालू केला. 2008 पासूनच माझा इंदापूर तालुक्याशी तसा अ, अर्थार्थी संपर्क थोडा कमी झाला आणि बारामती तालुक्याशी वाढत गेला. त्यातल्या त्यात काटेवाडी गावाशी माझा खूप जवळीक आली. काटेवाडी गावातील प्रत्येक नागरिकाशी, प्रत्येक माणसाशी माझी खूप जवळीक आली. कारण माझ्या वैद्यकीय व्यवसायाशी निगडीत लोकं त्या भागातून जास्त होते. म्हणून माझा तिथून संपर्क आला. त्याच लोकांच्या संपर्कातून माझा आदरणीय सौ सुनेत्रा वहिनी पवार यांच्याशी संपर्क आला. 2010-11 पासून आम्ही वैद्यकीय शिबिर घ्यायला चालू केलं. 2012 साली आम्ही आदरणीय वहिनी साहेबांबरोबर टेक्सटाईल पार्क येथे एक भव्य महिला शिबिर घेतलं. ज्या शिबिराच्या माध्यमातून मी वहिनी साहेबांच्या खूप जवळनं काम करायची मला संधी मिळाली आणि वहिनी साहेबांना जाणून घ्यायची संधी मिळाली आणि त्यांच्याबरोबर मी काम करायला चालू केलं. मग 2012 पासून दरवर्षी आम्ही जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचे कॅन्सर निदान शिबिर वहिनी साहेबांच्या मार्गदर्शन चालू केले आणि हे शिबिर जसे घेत गेलो तसं त्यांच्याबरोबर माझी म्हणजे वहिनी साहेबांच्या बरोबर असेल, नंतर त्यांच्या कुटुंबाबरोबर हळू एक प्रकारची जवळीक तयार व्हायला लागली आणि कदाचित त्याच ह्याच्यातून वहिनी साहेबांनी माझी दादांबरोबर ओळख करून दिली किंवा त्याच्यातून माझी ओळख तयार झाली आणि वहिनी साहेबांनीच एकदा पर्यंत मला घेऊन गेल्या. खरं तर दादांची मदत झाली ती मला 2020 साली दादांशी थेट संपर्क कधी झाला? नाही, दादांशी थेट संपर्क 2018 साली माझ्या मिसेसचं बारामती येथे आम्ही डॉक्टर मेहताज कॉस्मेटिक आणि लेझर क्लिनिक नावाचं दवाखान्याचं उद्घाटन घेतलं होतं. त्या दिवशी पहिल्यांदा मी दादांशी स्वतःहून जवळून बोललो, भेटलो. दादांच्या समोर एक प्रास्ताविक मांडण्याची संधी मला त्या दिवशी मिळाली आणि पहिल्यांदा त्या दिवशी माझं दादांबरोबर संपर्क आला. त्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये असंही चर्चा किंवा अशी माहिती आहे की तिथं काही मशीन होत्या आणि त्या अजितदादांनी आणि दत्तात्रय भरणेंनी एकत्र पाहिलं त्यावेळेस तिथं खूप हास्यविनोद झाला. नेमकं हो. काय घडलं होतं? ॲक्चुअली त्या दिवशी काय झालं, आपण हे कॉस्मेटिक क्लिनिक बारामतीतलं पहिलंच होतं. मग दादांना आम्ही क्लिनिकबद्दल माहिती देत असताना दादांना सांगितलं, की दादा हे मिझोथेरपी किंवा टक्कल पडल्यावर केस उगवण्यासाठी आपण ह्यातून इंजेक्शन देतो असं-तसं. दादा म्हटले, "मग केस येणार का ह्यानी मला?"
दादा म्हटले, "ह्यानी एक साधारण 50-60% केस वाढायला मदत होती." अरे भारी झालं म्हटलं, आता आपल्याला टक्कल पडणार नाही. आणि ते मामाला म्हटले, "मामा आता तुला कुठं लांब जायची गरज नाही. बघ आता इथंच तुला केसाला टक्कल पडलेलं आहे, ह्याला इथंच ट्रीटमेंट होईल." आणि तसं करून दादांनी तिथे एक चांगला वातावरणामध्ये हास्य विनोदाचं वातावरण तयार केलं होतं. तर त्याची चर्चा पण हां, नंतर झाली. त्याची मग त्याच्यानंतर मला वाटतंय कोरोनाचा आला. कोरोनाचा आला. कोरोनामध्ये तुम्ही सगळ्यांनी केलेलं काम ते दादांना जास्त भावलं असेल. नेमकं काय घडलं? ॲक्चुअली कोरोनामध्ये काय झालं, माझा दवाखाना तसा ग्रामीण भागात येतो आणि ग्रामीण भागामध्ये अख्ख्या महाराष्ट्रात कुठंच कोविड सेंटर नव्हतं. त्यावेळेस मी दादांकडे गेलो, "दादा मला कोविड सेंटर चालू करायची परवानगी द्यायला पाहिजे." मी तिथं आम्ही रुग्णालयांना मदत करतो म्हणजे रुग्णांना मदत होईल. आपल्या बारामतीतल्या, आपल्या परिसरातल्या सगळ्याच रुग्णांना म्हणजे इंदापूर, बारामती, दौंड, कर्जत सगळ्या लोकांना मदत होईल. दादा म्हटले, "मग काय अडचण आहे?" दादा म्हटलं, "ते ग्रामीण भागात येतं, तिथं रेमडेसिवीरच्या." दादांनी डायरेक्ट प्रांतांना सांगितलं, सर्व अधिकाऱ्यांना सांगितलं, की त्यांना कोविड सेंटर चालू करायची परवानगी द्या. त्यांनी नुसतं कोविड सेंटरच चालू करायची परवानगी नाही दिली, तिथं आम्हाला टेस्टिंग करायची परवानगी दिली, तिथं व्हॅक्सिनेशन करायची सुद्धा परवानगी दादांनी दिली. ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला राज्य शासनाकडनं सगळ्या परवानग्या ऑथराइजली मिळवून दादांनी एकेका फोनवर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी हे करून दिल्या. आणि दादा इथंच थांबले नव्हते, तर आम्ही डे टू डे म्हणजे आम्हाला तुम्हाला एक दिवस तर असा आला होता, की आम्हाला रेमडेसिवीर मिळत नव्हते. मी रात्री 11 वाजता दादांना एक मेसेज केला. दादा म्हटलं, "रेमडेसिवीरच नाहीयेत. माझ्याकडं साधारण 50-55 पेशंट ॲडमिट आहेत आणि रेमडेसिवीर मिळत नाहीत. सगळे आलेले रेमडेसिवीर मोठ्या-मोठ्या हॉस्पिटलला जातायत." रात्री 2 वाजता त्यांनी ह्यांना मला रात्री 2 वाजता अप्पर जिल्हाधिकारी बहुतेक विजयसिंह देशमुख साहेब होते. विजयसिंह देशमुख साहेबांच्याकडनं डायरेक्ट मला रेमडेसिवीर अलॉट झाले आणि आम्हाला पहाटे रेमडेसिवीर मिळाले. म्हणजे इतकी तत्परता एका मेसेजमुळं दादांनी इतकी दखल घेतली होती आणि एका मेसेजवर दादांनी आम्हाला साधा टेक्स्ट मेसेज पाठवला होता. त्याच्यावर दादांनी दखल घेऊन आम्हाला रेमडेसिवीर मिळवून दिले. त्याच दरम्यानच्या कालावधीत एक दिवस आम्हाला ऑक्सिजनची कमतरता. आपण जाणता कोव्हिडमध्ये ऑक्सिजन नव्हते. कुठं ऑक्सिजन द्यायचा, कसा द्यायचा, किती जणांना द्यायचा आणि माझ्याकडं 50-60 पेशंट ॲडमिट होते. त्यातले 20 पेशंटला कंटिन्युअस ऑक्सिजन लागत होता. सॅच्युरेशन कमी जास्त होत होतं. मग दादांना आम्ही फोन केला. दादा म्हटलं, "मला ऑक्सिजन नाही. एक 6 तास पुरेल एवढाच ऑक्सिजन आहे." 10 टाक्या ऑक्सिजन मला 4 बारामतीमधून, 4 अजून इंदापूरमधून आणि 2 टाक्या टेंभुर्णीमधून पोलीस प्रोटेक्शनमध्ये मला टाक्या उपलब्ध झाल्या आणि मला सांगितलं, की आपल्या रुग्णालयात एकही माणूस दगावला नाही पाहिजे. याची खबरदारी घे, काळजी घे आणि तिथल्या तिथं सगळ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध करा. काय कमी पडलं तर अजून सांगा. म्हणजे इतकी बारकाईने ते प्रत्येक गोष्टीत लक्ष घालत होते. इतकी लोकांची काळजी करत होते. म्हणजे त्यांच्याकडं ना लोकांची काळजी हा खूपच जिव्हाळ्याचा विषय होता. म्हणजे माणसासाठी काहीही करायला ते तयार होते आणि कितीही वाजता. म्हणजे आपल्या फोनला, मेसेजला कधीही उत्तर दादांकडनं असायचं. अशा पद्धतीने सुरुवातीला त्या काळात मात्र दादांनी मला प्रचंड मदत केली आणि जिथं दादांपासून संपर्क होत नव्हता, आम्ही वहिनींशी संपर्क करायचो. वहिनी दादांपर्यंत तो निरोप द्यायच्या किंवा स्वतःच्या ह्याने वहिनी त्या विषयाचं हे करूनच देत होत्या आम्हाला. त्यानंतर तुम्ही कोविडमध्ये आणखी पण खूप काम केलं. हो, आम्ही त्या पिरियडमध्ये दादांनी आम्हाला सांगितलं, "अरे, तुम्ही आता एक प्रायव्हेट कोव्हिड सेंटर चालवताय, तुम्ही बाकीच्या गावांमध्ये पण चालू करा." दादांनी फक्त एवढंच सांगितलं. आम्ही सपकळवाडीमध्ये, काटेवाडीमध्ये, सणसरमध्ये मोफत कोव्हिड सेंटर चालू केले आणि त्याचा हे म्हणजे सपकळवाडीमध्ये हायेस्ट कोव्हिडचे पेशंट बरे झाले आणि सपकळवाडीला महाराष्ट्र शासनाचा पहिला कोव्हिडचा पुरस्कार सुद्धा मिळाला. म्हणजे हे मोफत कोव्हिड सेंटर होतं. 8 स्कोर, 12 स्कोर, 18 स्कोरवाले पेशंट तिथं बरे झाले होते. या काळामध्ये किती एकूण रुग्ण बरे झाले कोरोनाचे? जवळ-जवळ 600च्या पेक्षा जास्त रुग्ण आमच्या सगळ्या त्या तिन्ही कोव्हिड सेंटरमध्ये मिळून बरे झालेले रुग्ण झाले होते. आणि त्याचा दादांना खूप कौतुक वाटायचं, की अरे एवढ्या छोट्या गावामध्ये सुद्धा लोकं बरी झाली आणि सगळ्यात महत्त्वाचं आमच्या इथं एवढ्या सगळ्या ठिकाणी एकही डेथ झाली नाही कोव्हिडमध्ये. एकही मृत्यू नाही झालेला. बरोबर आहे. याच्यानंतर आणखी दादांच्या जवळ तुम्ही गेला आणि मग नेमकं पुढं अगदी वैद्यकीय क्षेत्रातला माणूस राजकारणाकडे झुकला, राजकारणाकडे गेला. पण या दरम्यानच्या काळात वैद्यकीय क्षेत्रासाठी सुद्धा खूप काम झालं. या दरम्यानच्या काळात 2014 साली महाराष्ट्र शासनाने होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी म्हणजे बी-एच-एम-एस डॉक्टरांसाठी सी-सी-एम-पी नावाचा कोर्स चालू केला होता. तो कोर्स चालू करण्याची सगळ्यात महत्त्वाची भूमिका दादांनी घेतली होती. कारण दादांनी
त्या दिवशी नागपूरच्या अधिवेशनाच्या शेवटचे 2 दिवस राहिले असताना दादांनी कॅबिनेटमध्ये अत्यंत कडक भूमिका घेऊन आपल्याला तो कोर्स केलाच पाहिजे. होमिओपॅथिक डॉक्टरांना न्याय देण्यासाठी असेल किंवा होमिओपॅथिक डॉक्टरांना ॲलोपॅथी ते सगळे ग्रामीण भागात सुविधा देतात. त्यांना सुविधा देण्यासाठी त्यांचं नॉलेज अपग्रेड करण्यासाठी CCMP नावाचा कोर्स महाराष्ट्र शासनाने त्या दिवशी चालू केला. आता हा चालू करून नुसता राहिला नाही, तर दादांनी काय केलं, कंटिन्यूअस त्याच्यावर फॉलोअप ठेवला. मग काही कायदेशीर अडचणी येत होत्या, हे येत होत्या. 2025 साली अशी एक वेळ आली, की डॉक्टर बाहुबली शहा जे बारामतीचेच आहेत, ते प्रशासक आहेत महाराष्ट्र काउन्सिल ऑफ होमिओपॅथीचे, ते उपोषणाला बसले. दादा दादा थोडे नाराज झाले. अरे म्हटले, मी बारामतीचाच आहे. आपल्या बारामतीचे उपमुख्यमंत्री असताना बारामतीचाच माणूस उपोषणाला बसतो. हे बरोबर नाही म्हटले. जा त्याला सांगा म्हटले. मला रजनीताई इंदुलकर म्हणजे दादांच्या मोठ्या बहीण आहेत. त्यांना सांगितलं, "अरे असं नाही झालं पाहिजे. काय विषय आपण सगळे चर्चेने मार्ग काढू." सकाळी 10 वाजता आम्ही देवगिरीला दादांनी आम्हाला बोलावलं, सांगितलं. आम्ही तिथून दादांनी मंत्रालयात आम्हाला हसन मुश्रीफ साहेबांना भेटायला सांगितलं. 11:30-12च्या नंतर हसन मुश्रीफ साहेब भेटले. दुसरी एक टीम जाऊन हसन मुश्रीफ साहेबांबरोबर लगेच चर्चा करायला लावली आणि 2 वाजता देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर अजितदादांनी मीटिंग लावली आणि इतकं इतकं तत्परतेने, इतके फास्ट सगळे निर्णय घेतले आणि सांगितले, की डॉक्टर बाहुबली शहांना उपोषण सोडा. आपण होमिओपॅथिक डॉक्टरांचे प्रश्न मार्गी लावूया. म्हणजे दादांची तळमळ कुणावर अन्याय नाही झाला पाहिजे आणि सगळ्या डॉक्टरांना न्याय पण मिळाला पाहिजे. असं करून त्याच्यामुळं किती डॉक्टरांना फायदा झाला. आता महाराष्ट्रात 94,000 होमिओपॅथिक डॉक्टर आहेत. त्यातले 27,000 CCMP कोर्स पास झालेले डॉक्टर आहेत. साधारण 10,000 लोकं आता 10,000 नवीन डॉक्टर शिक्षण घेत आहेत. हे जेवढे शिक्षण घेत आहेत आणि जेवढे पास आउट झालेले आहेत, ह्या सगळ्या डॉक्टरांना म्हणजे अंदाजे 27,000 डॉक्टरांना या कोर्सचा फायदा झालेला आहे म्हणजे आणि ॲलोपॅथिक इथून उपचार करायला. ॲलोपॅथिक उपचार करण्याची ह्यांना परवानगी मिळाली आहे आणि इथून पुढे जे त्याचं शिक्षण घेतील, म्हणजे तसं बघायला गेलं तर ह्या 94चे 94,000 होमिओपॅथिक डॉक्टरांना ह्याचा फायदा झाला आहे आणि इथून पुढे जे होमिओपॅथी शिक्षण घेणार आहेत त्यांना सुद्धा आदरणीय दादांमुळं फायदा होणार आहे. पण याच बरोबर हा डॉक्टर दादांमुळं थोडा राजकारणात किंवा सहकाराच्या चळवळीत राजकारणात ओढला गेला. काय कारणं होती? नाही, या काळात कसं झालं, दादांबरोबर खूप जवळचा संपर्क आला. कदाचित दादांना असं काही गोष्टी जाणवल्या असतील, मला माहीत नाही किंवा ह्या सगळ्याच्या मुख्य सूत्रधार वहिनीसाहेबच होत्या. त्यांनी मला काही गोष्टी दादांना सांगायचं, आम्ही हे करायचो आणि वहिनींनी सांगितल्यामुळं आम्ही आता तुम्ही सहकार चळवळीचा विषय काढला म्हणून आम्ही छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या वेळेस कारखाना प्रचंड अडचणीत होता. मग अडचणीतनं बाहेर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं? राजकारण दादांचं राजकारणाची एक वेगळीच पद्धत होती. दादा कुठेही राजकारण ह्याच्यात अलीकडच्या काळात. अलीकडच्या काळात दादा शत्रूंना बरोबर किंवा असं शत्रुत्व मानत नव्हते. डायरेक्ट आपल्याला आपला अ, अ, पक्षाचा फायदा असेल किंवा त्या संस्थेचं हित काय आहे हे बघायचं. त्यांना ह्याची जाणीव होती, की पृथ्वीराज जाचक बापू हे उत्तम प्रशासक आहेत. जरी आपले विरोधक असले तरी त्यांना त्यांच्या गुणांची कल्पना होती म्हणून त्यांनी त्याच्याबरोबर काही गोष्टींची महाराष्ट्रातलं ते वेगळं उदाहरण होतं. 100% महाराष्ट्रातलं ते वेगळं उदाहरण होतं आणि त्यासाठी त्यांनी सगळे प्रयत्न केले आणि तुम्ही जाणता, की ते दादा त्या दिवशी सर्वपक्षीय मेळाव्याला स्वतः उपस्थित राहिले. तसा तर स्वभाव नव्हता. कारण अजिबात पृथ्वीराज सुद्धा म्हणले. अजिबात दादांचा तसा स्वभाव नव्हता. पण दादांनी त्या दिवशी स्वतःहून सांगितलं, की "मी तुमच्या मेळाव्याला येतो आणि मी तुम्हाला 5 वर्षासाठी चेअरमन जाहीर करतो." हे जाहीर करत असताना दादांनी, बापूंनी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या. कारण त्या कारखान्याच्या हिताच्या होत्या. दादांनी एकच वाक्य वापरलं, "आपल्याला आपली संस्था बाहेर काढायची आहे, अडचणीत राहू द्यायची नाही. कुठलीच संस्था आपल्याला अडचणीत ठेवायची नाही आणि बापू तुम्ही ते योग्य बाहेर काढताल. तुम्ही म्हणताल तसं आपण योग्य पद्धतीने पुढे जाऊया." असं करत दादांनी ती भूमिका घेतली आणि ह्यात माझी भूमिका फक्त शिष्टाई करण्याची होती. छोटीशी भूमिका होती. ती पण वहिनीसाहेबांनी सांगितल्यामुळं किंवा दादांनी काही जबाबदारी दिल्यामुळं आम्ही ती छोटीशी शिष्टाईची भूमिका पार पाडली. ही छोटी शिष्टाई नंतर फार मोठी झाली. ठीक आहे. पण अ, या सगळ्या काळामध्ये तुमचा आणि अजितदादांचा खूप संपर्क आला. शेवटच्या काळामध्ये कसा संपर्क होता? गेले 1.5 वर्ष माझा आणि दादांचा अल्मोस्ट रोज किंवा 1 दिवसाआड रोज असे अल्मोस्ट फोन होत होते आणि हे फोन होत असताना आम्हाला
दादा काही वेगवेगळ्या जबाबदारी द्यायच्या, वेगवेगळ्या गोष्टी सांगायच्या आणि ही जबाबदारी अतिशय म्हणजे सामाजिक समतोल राखण्यासाठी काही दादांच्या आपले काही जवळचे जुने नेते होते किंवा जुने जवळची लोकं होती. ह्यांच्यामध्ये काही हे थोडेसे हे झाले होते, लांब चालले असतील किंवा काही वाटत असेल तर दादा सांगायचे, "जा बाबा त्याला चर्चा कर, आपल्याला त्याला बोल, चर्चा कर." आणि ह्या अशा छोट्या-छोट्या गोष्टींची जबाबदारी देत दादांच्या बरोबर आम्ही संपर्कात येत होतो. शेवटची आमची 25 तारखेला दादांबरोबर सहयोग निवासस्थानी बऱ्याच वेळ चर्चा झाली. दादांनी काही गोष्टी सांगितल्या होत्या, त्यानुसार आम्ही त्याच्यावर काम करत होतो. दादांना खूप म्हणजे दादा कार्यकर्ता छोटा आहे, मोठा आहे किंवा त्याचं नॉलेज काय आहे, दादांना एखादा काही गोष्ट हातात दिली, की दादा त्याचा सखोल अभ्यास करायचे. 14 जानेवारीला एक गोष्ट मला घेऊन काटेवाडीतल्या घरी बोलावलं होतं. दादांनी प्रत्येक मुद्देसूद गोष्ट वापरली. मुद्देसूद एका व्यक्तीला त्यातला फोन लावला, डॉक्टर भेटले होते का विचारलं. म्हणजे त्यांचं प्रत्येक गोष्टीची ते शहानिशा करायचे. असं दिलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवत नव्हते किंवा पण त्यांचं ते पूर्ण अभ्यास होता. त्यांना माणसं माहीत होती, सगळं माहीत होतं. असं हे होत होतं. 25 तारखेला आम्ही भेटलो. 27 तारखेला दादांनी एक छोटीशी अशीच शिष्टाईची जबाबदारी दिली होती. कारण त्यावेळेस जिल्हा परिषद, पंचायत समितीचे इलेक्शन होते. अ, थोडे 5-10% लोकांनी विरोधात फॉर्म भरले होते. त्या विरोधात फॉर्म भरलेल्या लोकांना जाऊन भेटायला सांगितलं होतं. काय झालं? कशामुळे झालं? ही दादांची एक भूमिका 100% होती. बारामतीतील प्रत्येक माणूस माझा आहे. हा आपला आहे. ह्याच्याशी आपण चर्चा केलीच पाहिजे. का? विरोधात का गेलाय? मग काय विरोधाचं खरंच कुणाचं तसं काही कारण पण नव्हतं. पण आपलं विरोधात फॉर्म भरून इच्छा असते, मला संधी मिळेल अशा ह्याच्यात होती लोकं आणि दादांबरोबर बोलल्यानंतर सगळ्यांनी फॉर्म माघारी घेतले होते. अशा पद्धतीने 27 तारखेला आम्ही एक 10-15 लोकांना दादांशी मी स्वतः फोन लावून दिला होता. दादा स्वतः बोलले होते आणि ह्याच्या पद्धतीने हे करत चाललो होतो आम्ही, असं हे काम होतं. पण ती 28 तारखेचा दिवस उजाडला आणि ते सगळं आमच्या ह्याचं होत्याचं नव्हतं झालं आणि हे आम्ही सगळेजण बारामतीकर असो, आम्ही सगळे पोरके झालो. आज काय भावना आहेत? नाही काय भावना ह्या शब्दात नाही व्यक्त करू शकत आम्ही काय म्हणजे अतिशय म्हणजे किती दिवस झोप लागली नाही राकेश मेहतांना? राकेश मेहतांना अजून सुद्धा झोप लागत नाही. अजून सुद्धा रोज दादांच्या आठवणीने डोळे पाणावतात. रोज असा दिवस जात नाही, की आम्हाला आठवण येत नाही आणि आम्हाला हे होत नाही. असं वाटतं की फोन आला दादांचा आला. हा भास मला माझ्या कुटुंबियांना रोज होतो. रोज रात्रीचा एक तरी फोन आला ना, तरी असा भास वाटतोच, की दादांचा फोन आला असेल आणि यावं अशी पण सारखे मनामध्ये हे होतं. पण आज दादा नाहीत हे अ, दुःख पचवणंच जड आहे फार मनाला. अंतःकरण हे मान्यच करत नाही. किती नुकसान झाले राकेश मेहतांचं? हे नुकसान ना म्हणजे आपण शब्दात व्यक्तच करू शकत नाही. सांगू श नाही सांगू शकत आपण हे काय कसं झालंय, काय झालंय हे. म्हणजे खूप प्रचंड हानी झाली. वैद्यकीय क्षेत्रात सुद्धा हानी झाली. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाची वैद्यकीय क्षेत्र असेल, सहकार क्षेत्र सगळ्यांचीच हानी झाली. म्हणजे हा दादांसारखा नेता होणंच नाहीये महाराष्ट्राला. न नाही सांगू शकत आता आपण ह्याच्या पुढं काय. ही भावना खरं तर महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांची आहे जे दादांवर प्रेम करतात ते. कारण ज्या पद्धतीने हे सगळं झालं ते सगळं अनपेक्षित होतं आणि आठवणींचा डोंगर मागं ठेवून दादा गेलेले आहेत. ते अशासाठी की अजून खूप काही करायचं बाकी होतं. मग ते कुणाच्या आशेवर, कुणाच्या जीवावर करायचं. गाडा पुढे चालत राहील. दादांचे वारसदार ते काम करत राहतील. पण तरीसुद्धा दादांसारखा दादाच असं मानणाऱ्यांची संख्या लक्षात घेता दादांच्या या आठवणी चिरंतन राहतील अशा स्वरूपाची ही सध्याची परिस्थिती.